ही थेट दृश्य आपण बघतोय राजघाटावरची। नरेंद्र मोदी यांनी राजघाटाला भेट दिली आहे। आज खरं तर महत्त्वाचा दिवस आहे नरेंद्र मोदी यांच्यासाठी सुद्धा आणि देशासाठी सुद्धा, भाजपसाठी आणि एनडीएसाठी, कारण आज सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत नरेंद्र मोदी। आणि त्याआधी आज सकाळी राजघाटावर नरेंद्र मोदी आलेत। याआधी सुद्धा ज्या वेळेला पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे 2 वेळा नरेंद्र मोदी यांनी, त्यावेळी सुद्धा त्यांनी राजघाटावरती भेट दिली होती। आणि आता राजघाटावरती पुन्हा एकदा पोहोचलेत नरेंद्र मोदी, कारण तिसऱ्यांदा ते देशाचे पंतप्रधान होत आहेत। आज पुन्हा एकदा संध्याकाळी 7:15 वाजता शपथविधी सोहळा पार पडेल। आणि तत्पूर्वी आज सकाळीच राजघाटावरती नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा शपथ घेणार आहेत ते पंतप्रधान पदाची। आज संध्याकाळी 7:15 वाजता राष्ट्रपती भवन परिसरामध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा शपथ घेतील। आणि आज सकाळीच बरोबर आता सकाळचे 7 वाजून गेलेत, नरेंद्र मोदी यांनी राजघाटाला भेट दिली आहे। आणि इतर एनडीएचे नेते सुद्धा त्यांच्या सोबत आहेत। आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, कारण आज नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत। तिसऱ्यांदा सलग ते देशाचे पंतप्रधान बनणार आहेत। आणि म्हणूनच या महत्त्वाच्या दिवशी सकाळीच राजघाटावरती अभिवादन करण्यासाठी नरेंद्र मोदी पोहोचलेत। वैष्णव जनतो हे पद आपल्याला ऐकायला मिळते तिथे। आणि राजघाटावरती कोणत्याही महत्त्वाच्या दिनी नरेंद्र मोदी अभिवादन करण्यासाठी येत असतात। आणि आज सुद्धा त्यांच्या आयुष्यातला हा महत्त्वाचा दिवस आहे। राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी नरेंद्र मोदी राजघाटावरती आले होते। आणि राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या स्मृतींना अभिवादन करून आता नरेंद्र मोदी पुन्हा निघालेले आहेत। आज संध्याकाळी 7:15 वाजता ते शपथ ग्रहण करतील पंतप्रधान पदाची सलग तिसऱ्यांदा। आणि मोदींचे चाहते राजघाटावरती सुद्धा जमलेले दिसत आहेत आणि नरेंद्र मोदी त्यांना अभिवादन करतायत। राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या स्मृतींना अभिवादन करून राजघाटावरून निघालेले आहेत नरेंद्र मोदी। आज संध्याकाळी बरोबर 7:15 वाजता राष्ट्रपती भवनात तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ ते घेतील। आणि राजघाटावरून अभिवादन करून नरेंद्र मोदी निघालेले आहेत। आणि त्यांना पाहण्यासाठी, त्यांना अभिवादन करण्यासाठी त्यांचे चाहते सुद्धा तिथे उपस्थित होते। त्याचसोबत सुरक्षेचा बंदोबस्त सुद्धा। आणि राजघाटावर आज सजावट करण्यात आली। आज देशासाठी महत्त्वाचा दिवस आहे, कारण 18व्या लोकसभेसाठी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा आज शपथ घेत आहेत। ही दृश्य पुन्हा एकदा नरेंद्र मोदी राजघाटावर आल्याची आणि राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांना अभिवादन करताना नरेंद्र मोदी। थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास दिल्लीतून आपल्या सोबत आहेतच। प्रशांत, आज सकाळीच मोदी राजघाटावरती आलेत, आणखी काय कार्यक्रम आणि नियोजन पुढे? आज जर बघितलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आता राजघाटावर आलेले आहेत। तिथून ते अटल स्मारक स्थळ जे आहे, अटल बिहारी वाजपेयी यांची समाधी, तिथे जाणार आहे। त्यानंतर ते युद्ध स्मारक, ज्याला नॅशनल वॉर म्युझियम सांगितलं जातं, त्या नॅशनल वॉर म्युझियम मध्ये जाऊन तिथे मानवंदना करणार आहे शूर सैनिकांना। आणि त्यानंतर जर बघितलं आपण तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आजचा सकाळचा हा कार्यक्रम पूर्ण होईल। त्यानंतर दुपारी काही त्यांच्या बैठकी आहेत आणि त्या बैठकीनंतर सायंकाळी 7:15 शपथविधी होणार आहे। बरं, राजघाट नाही
राष्ट्रपती भवन. धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीसाठी. तर सुरुवातीला मोदी राजघाटावर आले, राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांना नमन केलं आणि पुढे आता अटल स्मृतीस्थळ आणि नॅशनल वॉर मेमोरियल या ठिकाणी सुद्धा नरेंद्र मोदी जातील, तिथे अभिवादन करतील आणि मग पुढचे कार्यक्रम. यानंतर एक मोठी बातमी येते. मध्य रेल्वेचं वेळापत्रक